नमस्कार मंडळी. आज एक वेगळं उदाहरण घेऊन आले मी. पूजा दिवसभर सगळ्यांची काळजी घेत होती. सगळ्यांसाठी वेळ देणं, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करणं, पण स्वतःसाठी काहीच नाही. हळूहळू तिला जाणवायला लागलं की ती चिडचिडी होत चालली आहे. लहान लहान गोष्टींवर तिला राग येत होता आणि तिला स्वतःला समजत नव्हतं की मला नेमकं काय होतंय बरं. एक दिवस ती स्वयंपाक आटपून शांत बसली. समोर तिच्या मुलाचे रंगीत पेन्सिल्स पडले होते. तिनं सहज एक वही घेतली आणि काहीतरी काढायला सुरुवात केली. पहिल्यांदा तिनं एक गोल काढला. मग त्यात खूप साऱ्या छोट्या छोट्या रेषा काढल्या. हळूहळू त्या रेषा जाळ्यासारख्या दिसायला लागल्या आणि त्या जाळ्यात अडकलेली एक छोटीशी कलाकृती काढली आणि त्या जाळ्यात अडकलेली एक छोटीशी आकृती आणि काही सेकंद त्या चित्राकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला पहिल्यांदा स्पष्ट झालं, मी अडकली आहे जबाबदाऱ्यांमध्ये, अपेक्षांमध्ये. ती बोलली नव्हती, पण तिच्या चित्रानं सगळं सांगितलं होतं. त्यानंतर तिनं परत त्या चित्राच्या एका बाजूला एक छोटासा दरवाजा काढला आणि त्या आकृतीला बाहेर येताना दाखवलं. हे फक्त ड्रॉइंग नव्हतं, हे फक्त चित्र नव्हतं, तो तिच्या मनाचा मार्ग होता. आणि त्यानंतर तिने ठरवलं की दररोज 15 मिनिटं ती स्वतःसाठी ठेवणार. हीच आहे क्रिएटिव्ह एक्सप्रेशनची पॉवर. कधीतरी शब्द अपुरे पडतात किंवा शब्द सापडतच नाहीत, तेव्हा कला बोलते. नुसत्याच रंग आणि रेषा वापरून काहीतरी रेखाटलं तरीसुद्धा आपल्या मनातलं हलकं होतं. इथे परफेक्ट असण्याची गरज नसते. हे कसं काम करतं बरं? तर क्रिएटिव्हिटीमध्ये राईट ब्रेन ॲक्टिव्ह होतो. भावना सिम्बॉलमध्ये व्यक्त होतात. रंग, रेषा सगळं आपल्यासाठी बोलायला लागतं. जेव्हा तुम्ही काहीतरी क्रिएट करता तेव्हा तुमचा मेंदू तुमच्या इमोशन्सला बाहेर काढतो. तुम्ही दुःख लपवत नाही, तुम्ही त्याला शेप देता. हां, यापुढे जर काहीतरी मनात खूप दाबलं गेलं आहे असं वाटत असेल आणि त्यामुळे स्ट्रेस आला असेल, ताण आला असेल, तर 10 मिनटं स्वतःसाठी काढा. तरी चित्र काढा, काहीतरी रंगवा. कधीतरी सोल्युशन बाहेर नसतं, ते तुमच्या आतच असतं. फक्त ते व्यक्त व्हायची वाट बघत असतं विविध माध्यमाद्वारे. पटतंय ना? जर नक्की पटलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपलं उत्तर नक्की द्या. थँक्यू.